नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द एपी वाईफ चॅनलला. आणि आज आम्ही जात आहोत एक स्पेशल लालबागला आगमनात नुसतं या आगमनासाठी आम्ही जातो आहे. तर मग आता बघू, आता तुम्हाला दाखवेन की अख्खा दिवसात कुठे कुठे आगमन आणि कोणते कोणते गणपती येणार आहेत. ते आता मी गाडी चालवते. तर बॅक टू कॅमेरामॅन पूर्वा नागप. काय बोलतोस? मी काय बोललोच नाही. तू बोलला की साडी मी तुला ह्याला दाखवते यांच्या दुकानात तर साड्या वगैरे घे हा सगळे. तर काय बोलतोस की मला काय माहिती कोणती साडी घ्यायची. कोणती साडी? मी ह्याला फोटो पाठवला अक्षर. अरे तू फोटो पाठवला, तो आउट ऑफ स्टॉक वाला फोटो पाठवला का? मग नंतर काय मी काय सिमिलर वाला बघून घेऊ का? आता तशी बघायची मग साडी माझ्यासाठी. आता तुला माझी चॉईस कळली ना की मला कशी हवी. तुझी चॉईस चांगली आहे ते कळली, बट साड्यांच्या बाबतीत काय करू शकत नाही. एक शेड, ही शेड नको, ही शेड नको. अरे भाई ते असं काय कोण नाही नक्की माझं. करत असेल? तू प्रेमाने आणलं ना तर मी घालेन. हा तू घालशील, पण ती एकदाच घातली जाईल. नाही नाही नाही, मी घालणार. तू कधी आणल्यावरती करणार ना. हाच प्रॉब्लेम आहे अरेंज मॅरेज मध्ये की ह्या लोकांना वाटतं की अरे माहित नाही काय असेल काय नाही. अरे ह्याच्यातच जातात रे. ही माझी अभ्यास करायचो नक्की का? आणि ते पाणी खूप भरायचं आमच्या. जोपर्यंत गळ्यापर्यंत पाणी येत नाही ना तोपर्यंत सोडायचं नाही शाळेमध्ये. मिनिमम कमराई झाली बघून हा गाडीवरनं मला कधी पाडेल इथे ना मलाच कळणार नाही. सेल्फी स्टिकनी लोक माझा कॅमेरा जोरतील. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला सांगते असं ठेव की हा आता तो वाईडच आहे ना भाई. आता अजून काय करू मी? दिसतंय त्यांना सगळं. पण प्रॉब्लेम असा आहे ना की रस्त्यावरती पटकन कोणी माझा कॅमेरा चोरला तर काय? अजून कुर्ल्यामध्ये नाही राहत रे माझा. कुर्ल्यामध्ये नाही राहत तू. इट इज मुंबई लालबाग पर. इथे चोऱ्यावाल्या नाही आहेत. अरे कुर्ल्यावरनं माणसं येत नाही का? जरा लांब ठेवशील का? असं वाटतं माझ्या तोंडात जातो तो अरे कॅमेरा. नाही येणार तोंडात. मी तुला दाखवतो रेकॉर्ड. ते जाऊ दे. मी काय बोललो होती? आता तू काय बोलू नको, मी बोलतो. उडवशील लोकांना. हा हिला नट्टापट्टा करता करता आम्ही मस्तपैकी म्हटलं चलो ब्लॉग करूया. आज आगमन भरपूर होती. 25-30 आगमन होती आज सकाळपासून. आता इथे पोचलो, नो आगमन. बाप्पा गेले हिच्या नादात. आता काय बसा आता बोगला. आता काऊन नाही इथे रोडवरती. आपण ते दाखवूया ना. मग आता काही नाही तर आम्ही तुम्हाला दाखवतो प्रत्येक मंडळाची तयारी लालबाग मधली की काय कशी तयारी चालू आहे. बट तुमच्यासाठी मी खास की येऊ नको येऊ, बट मी आगमनासाठी खास घेऊन येणार. उद्याचा ब्लॉग मी घेऊन येतो. उद्या टाकतो मी. उद्या टाकीन परवा टाकीन, बट उद्या मी आगमन भरपूर आहे तेव्हा शूट करेन. हे बघा, हे दाखव. हे बघ, कोण नाही कोणाचं. ऐक आम्ही खातोय डाळ भात लोणचं. ऐक काय करू आता हे माणसं सगळं. लेट झाला मला तयारी करायला उशीर झाला. मला लेट झाला. हे बघा आता जाऊ दे तर ठीक आहे, नाही तर नाही. बट आता तुम्हाला मी दाखवतो. आता येतो आहे आपला लाडका नरे पार्क मित्रमंडळ. तर तुम्हाला हे आहे नरे पार्कचा गेट, विच इज लाईक आता ऑलमोस्ट बनतोय. म्हणजे जस्ट चालू केलंय, बट तो करता करता त्याला होईल बऱ्याच दिवस जातील. आणि त्याचंही देखील आगमन आय थिंक सो 29 ऑगस्टला आहे. चिंतामणीचं आगमन 29 ऑगस्टला आहे. तर तेव्हा तर लालबाग पर इज बॅक बिकॉज बाप्पा इज बॅक. हे बघ आता पुढचा स्टॉप आहे गणेश गल्ली. मुंबईचा राजा गणेश गल्ली. आणि गर्दी बघा, लाडू सम्राट मध्ये सदा गर्दी. ऐक मला वाटतं लोकांना ना गणपतीची सवय, प्रॅक्टिस चालू आहे सध्या. सराव शिबिर चालू आहे. आणि गणेश गल्लीतली मस्तपैकी एकदम अवाढव्य हा गेट. बट यार खूपच छान आहे. म्हणजे हे माझं लहानपण गेलेली जागा. बापरे. बट ओ बाई, ओ माय गॉड. मला गणेश गल्लीचं हे करतात विमान बनवलं. विमान नाही काही. गरुड असेल. गरुड का असेल? नाही ठीक आहे, चिवडा गेलो तर आतमध्ये जाऊन मग तिकडून बाहेर पडू. आता बाहेर पडला तर मग या रोडनं थोडी येणार आहे. नाही हे ऍक्टिंग की दुकान फुकटचं मला चालवायला लावतो. चालवत तर नाही, उगाची ऍक्टिंग करत बसते. राख्या बघ केवढ्या आलाय. मग घे भावाला काय घ्यायचं की आहे की नाही? घेतली मी ऑलरेडी. काय फक्त राखी घेतली गिफ्ट? रुद्राक्षवाली घेतली. हो. सो फायनली नवीन कॅमेरामॅन, न्यू अँगल, न्यू पर्सन. चला फायनली आलो आहे लालबाग मध्ये. तर म्हटलं की चला लालबागच्या ह्याच्यात गर्दी दाखवूया. किती काय सरळ जायचं मॅडम?
सरळ जायचं आपल्याला. मला मला कामगारकडनं हे पीठ घेत होतं, मोदक पीठ. उद्या हे अरे यार, नागपंचमी. अरे उद्या नागपंचमी आहे. परवा आहे, जरा आण ना, पाव किलोच आण. यावाला कामकर नाही तर त्यावाला कामकरकडनं आण. ओके ओके मॅडम, आणतो बायको. स्वतःला पण घ्यायचं बायको ना. आणतो आणतो. आता काय करू मी, काय बोलू, जाऊ दे, येतो आता घेऊन. तुला मी फक्त काय सांगितलेलं आणायला मी तुला? मोदकाचं पीठ किती सांगितलेलं? पाव किलो. मग ते पण मला तुला दोनदा का सांगावं लागलं? मी विसरलो. म्हणजे मी की इकडे मोदकाचं सांगितलं पीठ त्याला आणि सांगितलं की लगेच तिकडे तांदळाचं गेल्यावरती पीठ सांगितलं. काय पाहिजे पूर्वा, अरे काय पाहिजे? बघ आता मोदक कशाने बनवतात, कुठल्या पिठाने बनवतात? तांदळाचं हा, पिठाने. मग मी कन्फ्युज झालो की तांदळाचं पीठ घेऊन येतं की मोदकाचं वेगळं स्पेशली काय? मोदकाचं वेगळं असतं, आपण स्मार्ट आहे ना, आपण तांदळाचं डिटेल मध्ये विचार करतो ना. तांदळाचे 3 प्रकार असतात, एक घावण्यासाठी, एक भाकरीसाठी, एक मोदकांसाठी. अरे हे ते आहे काय एंटरटेनमेंट नाही म्हणजे ते त्यांचं हा, याला 1 2 3, अरे काय लॉजिक आहे यार. तळण्याचं. चल काय तू शूट कर. करायचं? भाई लाव तिकडे स्टँडला, माझा हात फार दुखतोय. अजून आम्ही DJI घेतला नाहीये. प्लीज सेव्ह. आम्ही पैसे सबस्क्राईब सेव्ह करा लवकर, करतो. सबस्क्राईब करा. पैसे सेव्ह करतोय ना आपण. हो खूपच ठीक आहे. जास्त सेव्ह करतो. आमचं जेवढं पण युट्यूबचं इन्कम आहे ना, ते मी सेव्हच करतो. युट्यूबचं इन्कम काय आहे? हा तेच, काहीच नाही सेव्ह करत आहे मी. हा चल, चला मॅडम नीट चालू. लेट्स गो. जमतंय का? हळू ब्रेक दाब. त्यांना पण घाबरायला झालं रे. मला 4 वर्ष झाली गाडी चालवून. तू त्यांना कळलं लोकांसमोर पाहिजे. बोलतोय. सो फायनली दिस इज द प्रवेशद्वार ऑफ लालबाग. आणि इकडे जी फिलिंग आहे ती तर म्हणजे तुम्ही काय बोलू आता मी यार, तुम्ही मी या. शब्द नाही इकडे भेटत या येऊन गोष्टीला. बघा. जो फिलिंग आणि जो एक्सपिरियन्स इकडे मिळतो ना, तो रॅदर कुठेच नाही. इकडे येऊन बघा. येऊन बघा, बट थोडासा गर्दी काय, उगाचची गर्दी दिसते मला. ही वाली लालबागचा पब्लिक नाही दिसत. हे बघ ना, हे समोर. हा, ही तर आता सगळ्यात नवीन आहे. आणि जर तुम्ही इथे बघाल, आता आपण चाललो आहोत आता आम्ही चाललो आहोत छत्रपती शिवाजी कुठे माहितीये महाराज का? क्रीडांगण. कुरुक्षेत्रमध्ये चाललो आहे, जिथे संघर्ष होतो, जिथे काय बोलतात त्याला, एकदम जर तुम्ही बघाल, ॲटमबर्गचे फॅन लावले. पैशा राजाच्या पैशाची कमी नाही रे, मंडळाला पैशाची कमी नाही. ॲटमबर्गचे फॅन लावले. ॲटमबर्ग, अरे ते चल पंख्याच्या- चल, झालं कळलं तुम्ही ॲटमबर्ग आहे. आता काय ॲटमबर्ग जर आम्हाला तुम्ही बघत असाल तर आम्हाला कमेंट करा. जर प्रमोशन करायचं असेल तर आम्ही करू. पंखे नाही, मी तुला दाखवते की एक्झॉस्ट पण लावलं तिकडे ना. हे ॲटमबर्गचे नाही आहेत, एक्झॉस्ट मध्ये नाही. तिकडे हीट एवढी होते. अरे माणसं आहेत तेवढी आहेत हा, ना. त्यामुळे ते exhaust पाऊस fans पडो पण बर्फ लावले. पडो, इथे हीट आहे. आणि वातावरण खूप जसं गरम ह्या असतं. बाजूला गेलं ना तसं त्या बाजूला वातावरण एवढं मी दिसते का तुम्हाला? मला हो. वाटत नाही मी दिसते. ह्याचा तू दिसते. अँगल आणि ह्याचे परफेक्शन म्हणजे मी आजवाऊन झालंय माझं आता. हा? इथेच एक वातावरण असतं ना आतमध्ये, तापलेलं आणि feel होतंय. गरमीचं दोन्ही असतं, फ्रस्ट्रेटेड आणि भावना. चलो आता मी तुम्हाला पुढचं दाखवतो. हा आहे ना, व्हिडिओ मध्ये काय नाही दाखवणार तुम्हाला, कारण की हा अर्ध्या लोकांना इकडे घाबरतो. मी इथे नवीन आली आहे तरी मी घाबरत हा, नाही ही माझी व्हिडिओ बाई- काढायला. पूर्वा एकदम लेवल वेगळे आहेत ना. हे नवीन आहे, लालबागची पोरं आहेत, नवीन माहित नाही. उत्साह आहे. हा, नवीन रक्त आहे. लालबागच्या पोरांचं माहित मी नाही तुम्हाला ना. दाखवते. मी तुम्हाला दाखवते आता राजाचं काय म्हणतात त्याला, आता जिथे पाषाणी रूपात राजाला ठेवलेलं असतं. म्हणजे 11 दिवस तर राजा असतोच आणि 11 दिवसानंतर हे पाषाण असतं. तिकडे 12ही महिने असं सगळं असतं. मस्त आहे. आणि ही सगळी तयारी चालू आहे आता राजाची. तिकडनं पण गेट केलंय, सगळीकडे गेट केलंय, सगळं छान आहे. बोल ना. सर्वात जास्त त्रास कसलाय माहितीये अमोल? बॅरिगेटचा जो नाता सर्वात आहे, जास्त त्रास की म्हणजे barricades. इकडचे काय म्हणतात त्याला, हे जे सगळं कन्स्ट्रक्ट करतात त्याचा त्रास नाही. हे जे एक्स्ट्रा असतं ना, ते बॅरिगेट्स इम्पॉर्टंट आहे. बॅरिगेट्स लावले म्हणजे इथून इकडे जाण्यासाठी पण जो संघर्ष आहे, या ह्या बॅरिगेटच्या ह्या पलीकडे जाणं आता मी जाऊ शकते. आता फ्रीली जाऊ शकते. बट
काही दिवसात या एका महिन्याच्या आता तर एकच महिना राहिला. हा बॅरिकेडचा मोठा प्रॉब्लेम होता. बाकी सगळं काय बाकी नाही. सगळं मॅनेज करू शकतो. इकडचे जे कार्यकर्ते आहेत इकडे तुम्हाला फिजिकल टेस्ट, मेंटल टेस्ट, मला वाटतं सगळ्या प्रकारच्या टेस्ट होतात. फिजिकली तुम्ही किती उड्या मारून जाऊ शकता, किती फटाफट जाऊ शकता. मेंटल स्ट्रेस, इकडचे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांच्यासाठी माझ्याकडनं लोकांना वाटतं की लालबाग मधले खूप त्रास आहे, काय मॅनेज मॅनेज करणं एवढं डिफिकल्ट आहे. एवढं सुंदर मॅनेज करतात ही लोक आणि एवढं पेशन्स ठेवून म्हणजे मॅनेज करतात ना, जबरदस्त करतात. त्यामुळे आमच्या एपी वाईफ कडनं तुम्हाला कार्यकर्त्यांना येस, सो आयडी पाठवून द्या. काय हवं शेवपुरी तुला दादा? एक शेवपुरी हवी आणि प्लीज तिखट. हा थोडा तिखाही बनाना. आता इकडे हे पाठीमागे जे दिसते हे सगळे बॅरिकेड्स लावलेत. हे डबल आहेत 1 2 असे. तुम्हाला ही जी फिलिंग आहे ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत यार, अदर एक्सप्लेन पण नाही करू शकत. हो हो थँक्यू फॉर द फोकस. अरे मला वाटलं फोकस लावला चांगला. म्हटलं आम्हाला ब्लॉक करतो ना, आम्ही म्हटलं की व्हिडिओ काढतो तर म्हटलं की अरे लगेच लाईट लावली. मी काय बोलली? हा काय बोलली मी? तेच. काय बोलली मी? काय बोलली मी? काय बोलली? असे त्रास देते हो नवऱ्याला. आणि मी गोगल गाय, सॉरी हा गरीब गाय. ठिकाणी ना तुम्हाला दिसत असेल तर इथे ना असे स्पीकर्स लावलेले असतात ज्याच्याने सगळीकडे लालबागच्या मेन रस्त्यावर आणि बॅक साइडला म्हणजे ऑलमोस्ट 2-2.5 किलोमीटर रेडियस मध्ये लावले आणि सगळीकडे ऐकायला येतं त्याची आरती, त्याचे इन्स्ट्रक्शन सगळं ऐकायला येतं. त्यामुळे कुठेही असेल तिकडनं असं लालबागच्या राजाच्या इथे काय चाललंय ते लगेच छान वाटतं. लगेच कळतं गर्दी वाढत चालली. मला वाटतं त्याला पण ते पण सांगितलं पाहिजे, आता लागणार आहेत 15 तास, आता लागणार आहेत 16 तास, आता लागणार आहेत 20 तास, आता पुढच्या वर्षी या. आता भाई डायरेक्ट काही पूर्ण आता अपडेट माझं बोलून झालेलं आहे. आता तुला काय बोलायचं होतं ते बोल. झालं. माझं काय बोललं तुझ्यासमोर मी काहीच बोलू शकतो. मी एक 1-on-1 नंतर बोलेन. बाय. सॉरी, एवढी भूक लागली होती की फक्त पेपर तुला दाखवायला. पण लालबागमध्ये जर आलात ना, जर मंदिर आहे ते हनुमानाचं मंदिर आहे. राजा बसतो. हा पण गणपती देऊ नका, गणपतीत काय नाही मिळणार आहे. गणपती काका नॉट अवेलेबल आहे. असते तरी येऊ शकत नाही तुम्ही, आयडिया असल्याशिवाय. घे ना, जा ना, माग ना. हा मुलींचा अधिकार आहे मला तर वाटतं सुकापुरी मागणं, पोरांचं काय नसतं. काका एक सुकापुरी द्या ना. ही आहे व्हीआयपी दर्शन. जे व्हीआयपी दर्शन नाही, 4 दिवस झाले नाही इथे लग्न झालं, 1.5 वर्ष झालं नाही. अरे नाही, मी चुकून बोलली. हे व्हीआयपी दर्शन. झोपेत पण उठवलं ना तरी आम्ही सांगतो की कुठली लाईन कुठपर्यंत. अरे ही व्हीआयपी नाही, नॉर्मल चरण स्पर्शची रांग आहे. ही मोठी आहे इथून तिथे आणि ह्याच्यामध्ये 4 लेन्स असतात. त्या 4 लेन्स मधनं इथून तिथे जायचं, तिथून परत इथे जायचं, इथून परत इथे जायचं, तिथून परत इथे जायचं आणि मग फायनली तिथे जायचं. असं करून मग हे फक्त एवढं नाही, इथे येण्यासाठी वेगळी लाईन आहे. हा, आणि इथून पुढे पण वेगळी लाईन असते ना. ते तुम्हाला घेऊन जातात 15 तास. आणि इकडे जर का तुम्ही आलात तर ह्या रेस्टॉरंट मध्ये जायला विसरू नका. हे खूप छान आहे, वृंदावन. आणि मेन म्हणजे क्लीन पण आहे, चांगलं आहे. आणि तिकडे तुम्हाला जायला हा मिळणार नाही, पण तिकडे आहे वॉशरूम तुम्हाला. आणि मेन म्हणजे इकडे लालबाग मध्ये सगळ्यांकडे वॉशरूम आहे. त्यामुळे सगळ्यांना अरे नाही 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 अरे म्हणजे अरे यार, मला फंबल का होतं ना एवढं बोलताना. मी तसं नाही म्हणायचं, म्हणजे इकडे वॉशरूमचे सोय करतात. हा, सोय करतात. अवेबिलिटी आहे. मला असं वाटतं पाऊस येणार आहे. पाऊसच येणार नाही, बर्फ थोडी पडणार. चला, आता माझा हात दुखला, आपण पुन्हा भेटू ह्याच्या डोक्यातनं. फायनली आम्हाला एकतरी आगमन मिळालं. आणि आता उद्या पण आम्ही खूप सारे करणार. उद्या आम्ही करणारच आहोत. मी उठणार आहे लवकर आणि मी
करणार आहे काय करणार आहे? आगमनाचं ब्लॉग ब्लॉग तर करशील आणि पहिलं उठ उद्या आधी. स्पेशली काळ्या चौकीचा महागणपती ना हो. त्याचा आहे आणि त्याचं रूप खूप वेगवेगळ्या रूपात असतं आणि तो खूप मोठा असतो आणि रात्री जेव्हा तो त्याच्या गल्लीतला जो खूप सण आहे ना तो सगळ्यात बघणार. जबरदस्त म्हणजे तो बाप. बघण्यासारखा आहे आणि तो रात्री मला वाटतं 11-12 वाजता जातो 12पर्यंत जातो आम्ही. तेव्हा तेव्हा आम्ही जाणार आहोत बघायला आणि Yes. मी तुम्हाला पण घेऊन जाणार Fashion आणि आता सो आम्ही राहतो होय आता अशा आगळ्या वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जे कधी लालबागमध्ये या दादर पर्यंतमध्ये ओपन करण्यात आलं आहे आणि ते ओपन केलेलं आहे एका कोकणी माणसाने एका लालबागकरने आणि एक कॉन्टेंट क्रिएटरने. आता जरा गाडी आणतो जरा पुढे जायचं जरा थांबा. लोकांना जायचं आहे गाडीवर. सो आम्ही जातो आहोत. तिकडे स्पेशली कोकणी वेज आयटम्स मिळतात नॉर्मली कोकणी नॉनव्हेज फेमस आहे की कोंबडी वडे का हे का तिकडे शिरवाळी असेल किंवा मोदक किंवा म्हणजे ज्या रस्सा आणि पिठी भात मेन तर